नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट जिची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षक किंवा विशेष शिक्षक पाहत होते ती या ठिकाणी आलेली आहे। ती म्हणजे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या निश्चित करण्याबाबत। म्हणजे त्या ठिकाणी जी महत्त्वाची पायाभूत पदं होती प्राथमिकची ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की खरं तर क्रीडा शिक्षकांसाठी हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहे आणि हा ऐतिहासिक त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल। कारण की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 4860 पदं या ठिकाणी क्रीडा शिक्षकांची भरली जाणार आहेत आणि इतर जर पाहिलं तर विशेष शिक्षकांची देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। असे 2 संवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची संख्या आपण जर पाहिली तर 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत। संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत। सदर शासन निर्णयातील परिपत्रक क्रमांकामधील जर पाहिलं 5.4 अन्वये पॉईंट जर पाहिलं आपण तर केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक त्यामध्ये क्रीडा शिक्षक हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि 3 नंबरचं जर पाहिलं तर संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या भरपूर अशा जागा या ठिकाणी येणार आहेत। उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत। म्हणजे एक आहे क्रीडा शिक्षकांचा 4,860 आणि दुसरा एक असणार आहे तो म्हणजे विशेष शिक्षकांचा 4,860 असे 2 संवर्ग निर्माण करण्यात आलेले आहेत। अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही। ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि तो या ठिकाणी त्यांनी विचार करून त्या ठिकाणी ही पदं भरण्यासाठीची ही पुढचे मुद्दे जर पाहिले तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त यांना असेल। तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल। आणि खाली जर पाहिलं आपण तर संच मान्यतेसाठी आता जी संच मान्यता होणार आहे 2026 मे पर्यंतची त्यावरती आधारित जे शिक्षक असतील त्या ठिकाणी शिक्षक भरले जाणार आहेत खरं तर या भरतीमध्ये। तर संच मान्यतेसाठी उपयुक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी। केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गातील बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट दिलेली आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पहा तर अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती पदंसुद्धा जिल्ह्यानुसार या ठिकाणी दिलेली आहेत। पहा तर ती पदंसुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलं शारीरिक केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या म्हटलं विद्यार्थी अध्यापन म्हणजे दिव्यांगांची संख्या जर पाहिली तर पहा या ठिकाणी 5 नंबरचा कॉलम पहा आणि क्रीडा शिक्षकांची पदं पहा या ठिकाणी 6 नंबरचा कॉलम 5 आणि 6 मिळून एकूण पदंसुद्धा पुढे आपल्याला दिलेली आहे रकान्यामध्ये ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर एवढी पदं रिकामी आहेत। म्हणजे अहिल्यानगरची 246 केंद्रस्तरीय जर पाहिलं तर विशेष शिक्षक क्रीडा जर पाहिले तर 246 म्हणजे अशी 492 अकोला 85 85 अमरावती 139 139 अशी भरपूर अशी पदं आहेत
आणि एकूण जर पाहिलं तर 9,720, 4,860 आणि 4,807 असे एकूण 9,720 असे संपूर्ण जिल्हे दिलेत पहा या ठिकाणी. आपला जिल्हा पहा आणि त्यानुसार 5वा आणि 6वा कॉलम पहा. 5व्या कॉलममध्ये दिव्यांग विद्यार्थी अध्यापन आहे आणि दुसरा 6वा नंबरचा कॉलम आहे क्रीडा शिक्षक. चला सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांचं काम या भरतीमध्ये व्हावं. थँक्यू सो मच.